सुप्रभात मुलांनो, सेंट विन्सेंट पलोटीमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. तर मुलांनो, आज आपण इयत्ता 8वी म्हणजे कक्षा 8वीमध्ये आज तुम्हाला कविता शिकवणार आहे. लेसन नाही, कविता शिकवणार आहे. तर आज आपण नवीन कविता शिकूया. ही जी चित्र आहे यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे की निळसर तुम्हाला झरणा दिसून राहिला आहे. निळसर यानी निळा निळा डोंगर है ना. डोंगरावरून आपल्याला झरणा येताना दिसत आहे. झरणा म्हणजे झरे. ठीक है. तर ये जो झरणा है, हा जो झरा है, हा निळसर दिसत आहे. बच्चों, इस चित्र में आपको नीला नीला झरना दिखाई दे रहा है और कहाँ से, पहाड़ से उतरते हुए, पहाड़ी भाग से उतरते हुए ये झरना दिख रहा है. वैसे ही सूर्य, जो सनलाइट अपने को मिलता है, सूर्य दिखाई दे रहा है. आणि गाय का वासरू म्हणजे गाय, पक्षी आणि पाखरे, फूल और बटरफ्लाई ये हमें चित्र में दिखाई दे रहे हैं. मुलांना, तुम्हाला या चित्रामध्ये काय दिसत आहे? डोंगरावरून निळसर दरी पसरलेली आहे. निळसर दरी म्हणजे डोंगर भाग आहे, पहाडी भाग आहे, त्यावरून खाली झरणा उतरत आहे. जणू काही आपण एक चादर पसरवली आहे. एक चादर अपन ने फैलाई हुई है. नीले नीले पानी की झरनों से चादर है ज़मीन पर पसरी, ऐसे दिखाई दे रहा है. म्हणजे तो जो निळसर झरणा येत आहे त्यावरून असं चित्रात लक्षात येते की एक निळी चादर या जमिनीवर पसरलेली आहे. तर आज आपण नवीन कविता शिकूया. पावसात खंडाळा. सर्वात आधी पावसात खंडाळा म्हणजे काय? तर जसं पाऊस पडतो, खंडाळा म्हणजे पावसात जे परिवर्तन होते, जे काही बदलाव निसर्गाचे घडून येतात, त्याला खंडाळा म्हटलं आहे. पूर्ण मिळून जो बदलाव होतो त्याला खंडाळा म्हटलेला आहे. तर पावसात खंडाळा या कवितेत कवीने म्हटलं आहे, पावसाळ्यातील सुंदर निसर्ग वर्णन कवितेत रेखाटले आहे. कवि बारिश के सीज़न में जो बदलाव होते हैं निसर्ग में, उसका सुंदर वर्णन यहाँ पर किया है. डोंगर माथ्यावरून भेसावळत वाहणारे झरे. डोंगर माथ्यावरून यानी पहाड़ी भाग से जो झरना नीचे आता है. हिरवी गर्द झाड़ी यानी हरे हरे पेड़ आणि फुललेली रान फुले और फूले हुए उमले हुए फूल आणि भिजलेली धरती, और ये जो धरती है जो गीली हो चुकी है, इसका सुंदर वर्णन कवि ने इस कविते में किया है. याचे सुंदर वर्णन कवीने या कवितेत केलेलं आहे. तर चला आपण कविता वाचूया. हिरवी झाडी, पिवळा डोंगर, निळी जावडी दरी, बेट बांबूचे त्यातून वाजे वाऱ्याची पावरी. हिरवी झाडी म्हणजे जे हिरवे झाड आहे. हिरवे कशामुळे येतात हिरवी झाडे? सगळीकडे आपण हिरवत्र वातावरण पाहतो, ते कशामुळे? तर केवळ पाण्यामुळे है ना. बारिश का जो सीज़न है उस वक्त हमें हरे हरे पेड़ दिखाई देता है. पिवळा डोंगर तेव्हाच होतो जेव्हा पाण्याचं वातावरण असते. जेव्हा पाणी येत असतो तेव्हा डोंगर जो आहे तो पिवळा झालेला असतो. जब बारिश आती है तो जो डोंगर यानी जो पहाड़ी भाग होता है वो पीला हो जाता है. नीली सावड़ी दरी यानी जो पहाड़ से जो झरना आता है, उसकी जो नीला नीला जो पानी रहता है, उसने धरती पर एक चादर फैलाई है और उसे हमने दरी कहा है. निळी सावळी दरी म्हणजे डोंगर माथ्यावरून जो झरणा येतो आहे, जे झरे येत आहे, तो निळसर पाणी खाली जमिनीवर पडतो आहे. तर कवीला असं वाटतो आहे की त्या निळसर पाण्यामुळे जमिनीवर एक चादर पसरवलेली आहे. बेट बांबूचे त्यातून वाजे वाऱ्याची पावरी. बेट बांबूचे त्यातून वाजे आणि त्यामुळे ढगांचा आवाज है ना. जेव्हा पण पाऊस पडतो तेव्हा ढगांचा आवाज येतो, विजांची कडकडाट सुरू होते आणि या ढगांच्या आवाजबरोबर वाऱ्यांची पावरी यानी वाऱ्यांची बासरी, वारा पण आपली बासरी वाजवत आहे, असं कवीला इथे म्हणायचं आहे. बच्चों, यहाँ पे कवि को बोलना है कि ढग जो है यानी जो क्लाउड से उसका आवाज़ आता है गड़गड़ाहट है ना, जब भी बारिश होती है, और उसी वक्त जो बिजली कड़कती है तो उसकी बांसुरी
सुनाई आती है। ये सब सारे जो बदलाव है ये बारिश के मौसम में होते हैं, ऐसे कवि को यहाँ कहना है। इसलिए पावसात खंडाळा या कवितेमध्ये इस पोयम में हमें बारिश के सीजन में क्या क्या बदलाव होते हैं ये बताया है। हिरवी झाडी पिवळा डोंगर नेडी सावडी दरी, बेट बांबूचे त्यातून वाजे वाऱ्याची पावरी। यानी हिरवी झाड़ी, हरे हरे पेड़ और पीला डोंगर, डोंगर यानी पीला पीला जो पहाड़ी भाग हो गया है वो बारिश की वजह से। नीली सावड़ी दरी यानी ऊपर से पहाड़ी भाग से जो झरना नीचे आ रहा है वो नीला नीला पानी हो गया है उसे, और वो नीला पानी जो धरती पर आता है तो उसकी दरी यानी वो नीले पानी से हमारी धरती, जैसे कि कवि को ऐसे लग रहा कि वो नीले पानी से धरती पर एक नीली चादर फैली हुई है, उसे कवि ने दरी कहा है। त्यालाच कवीने दरी म्हटलेला आहे, दरी। बेट बांबूचे त्यातून वाजे वाऱ्याची पावरी। बेट बांबूचे यानी जब बारिश होती है तो ढग का आवाज़ यानी जो क्लाउड्स होते हैं उसका आवाज़ आता है, आणि वाऱ्याची पावरी यानी वारा यानी हवा, वो बांसुरी बजा रहा है, हवा आ रही है तो वो बांसुरी बजा रहा है, ऐसे कवी को यहाँ कहना है। जसं हिरवे झाडे आहे, पिवळा डोंगर झाला आहे पाण्यामुळे, आणि जे झरणे येत आहे पहाडीवरून त्यामुळे ते दरी पसरली आहे, आणि त्याचबरोबर ढगांचा आवाज येत आहे आणि हवा आपली बासरी वाजवत आहे, असं कवीला इथे म्हणायचं आहे। कभिन्न काळ्या खडकांमधून फुटती दुधाचे झरे। कभिन्न काळ्या खडकांमधून, कभिन्न काळ्या खडकांमधून यानी जे काले काले बादल है, हे जे काळे काळे बादल आहे, काळे काळे जे ढग आहे त्यातून फुटती दुधाचे झरे। फुटती दुधाचे झरे यानी पावसाचे जे पाणी पडतो है ना, ते ढग जेव्हा आवाज करतात तेव्हा त्याची साखळी तुटणे, आणि जेव्हा पाणी येतो त्या पाण्याला उस बारिश को दुधाचे झरे, दूध की झरे ऐसे उसे कहा है बारिश को। संतपनाने गिरक्या घेती शुभ्र शुभ्र पाखरे। संतपनाने यानी धीरे धीरे से घूम फिर कर आते शुभ्र शुभ्र पाखरे। शुभ्र शुभ्र यानी सफ़ेद सफ़ेद, शुभ्र शुभ्र, शुभ्र शुभ्र यानी सफ़ेद सफ़ेद, पाखरे यानी पक्षी, बर्ड्स। कभिन्न काळ्या खडकांमधून, कभिन्न काळ्या, कभिन्न काळे यानी काले काले बादल से, खडकांमधून यानी बादल से, फुटती दुधाचे झरे यानी बारिश की बूंदे आती है। संत बनाने गिरक्या घेती, और धीरे से, संत बनाने म्हणजे धीरे से, गिरक्या घेती यानी गोल गोल फिरती, गिरक्या घेती यानी गोल गोल घूमती है। शुभ्र शुभ्र यानी सफ़ेद सफ़ेद, पाखरे, पाखरे म्हणजे पक्षी, बर्ड्स, ऐसे कवि को यहाँ कहना है। कभिन्न काळ्या खडकांमधून फुटती दुधाचे झरे। या काळ्या खडकांमधून, या काळ्या ढगांमधून दुधाचे झरे फुटत आहे, म्हणजे पाणी येतो आहे। संतपणाने गिरक्या घेती शुभ्र शुभ्र पाखरे, आणि अशा वेळेस जेव्हा पाणी पडतो, दुधाचे झरे कशाला म्हटलं आहे, पाण्याला। जेव्हा आभाळातून आकाशातून पाणी येतो त्याला दुधाचे झरे म्हटलेले आहे। आणि अशा वेळेस पक्षी, शुभ्र शुभ्र पक्षी संतपणाने म्हणजे हळूवारपणे गिरक्या घेत आहे, म्हणजे गोलगोल फिरत आहे, असं कवीला इथे म्हणायचं आहे। हे आहे काळे काळे ढग। कभिन्न काळ्या खडकांमधून म्हणजे काळ्या काळ्या ढगांतून दुधाचे जे झरे आहे म्हणजे पाणी पडतो आहे, या काळ्या ढगांमधून पाणी पडतो आहे, असं कवीला इथे म्हणायचं आहे। आणि अशा वेळेस संतपणाने गिरक्या घेते शुभ्र शुभ्र पाखरे, म्हणजे जे बर्ड्स आहे, जे पाखरे आहे, जे पक्षी है, ये शुभ्र शुभ्र यानी सफ़ेद पक्षी ऐसे वक्त क्या करते हैं, गिरक्या यानी गोल गोल इधर उधर घूमती है, असं इथे कवीला म्हणायचं आहे। नंतर सोनावळीच्या सोनफुलांच्या बाजूस ताफा उभा, तलमधुक्याची निळसर मखमल उडते भिडते नभा। इथे म्हटलं आहे सोनावळीच्या सोनफुलांच्या, सोनेरी कलांच्या फुलांच्या, जसं सोनेरी दुकान, सोनाराचे दुकान कसे असते तसे सोनेरी फुलांचे दुकान झालेले आहे। सोनेरी जो फूल होते हैं, सोनेरी कलर के, गोल्डन कलर के जो फूल होते हैं
उससे ऐसे कवि को लग रहा है कि सोनार का जो दुकान होता है, गहनों का दुकान, उसका दुकान हो गया है। बाजूस ताफा उबा, बाजूस यानी बाजू में, ऐसे लग रहा है कवि को। बाजूस ताफा, ताफा यानी वो कुछ दुकान जैसे सोनेरी फूलों का, जैसे सोनार का जैसे दुकान होता है गहनों का, वैसे सोन फुलांचा यानी सोनेरी फूलों का दुकान यहाँ बाजू में है, खड़ा है, ऐसे कवि को कहना आहे. तलम धुक्याची निळसर मखमल. तलम धुक्याची निळसर मखमल कशाला म्हटलं आहे? जो झरा येत आहे निळसर पाण्याचा आणि त्यामुळे काय झालं आहे? निळसर, तलम धुक्याची निळसर मखमल उडते भिडते नभा. हे जे निळसर झरणे आहे हे आपल्याला आकाशात इकडे तिकडे, नभात म्हणजे आसमान में इधर उधर उडते दिखाई दे रही है, असं कवीला इथे म्हणायचं आहे. तलम धुक्याची मखमल कोणती? मग मखमल यानी जैसे बारिश होती है तो छोटे छोटे ग्रास और हरे हरे हरा हरा ज़मीन पर छोटे छोटे बारीक बारीक मखमल जैसे आते हैं, है ना, छोटे छोटे, उसे कवि ने यहाँ मखमल कहा है. और उसके कारण क्या हो रहा है? जो नीलसल जो झरना आता है जो नीले पानी का, उसके कारण वो मखमल जैसे ग्रास छोटे छोटे बारीक बारीक जो सॉफ्ट सॉफ्ट लगते हैं, ऐसी मखमल हमारे आजू बाजू में इधर उधर हमें दिखाई दे रही है, ऐसे कवि को यहाँ कहना है. हिरवी ओली मखमल पाई. मी पुन्हा सांगते मुलांनो, हिरवी मखमल पाई म्हणजे जो छोटे छोटे ग्रास या हिरवळ पसरलेली असते, जैसे शेवाळसारखं है ना, शेवाल जैसे जो हरे हरे अपने ज़मीन पर आते हैं वो मखमल लगते हैं हमें सॉफ्ट सॉफ्ट हमारे पैरों पे. हिरवी ओली है ना, हिरवी ओली यानी हरी हरी, ओली मखमल, मखमल यानी जो हरी हरी जो सब रहती है, हमें जो सॉफ्ट सॉफ्ट ऐसे ग्रास जैसी लगती है, शेवाल जैसी, उसे कहा है हिरवी मखमल. ती पाई, हिरवी ओली मखमल पाई यानी हरी हरी वो मखमल पैरों पे लग रही है. अशी दाट हिरवळ, ऐसी वो दाट यानी घनी घनी, हिरवळ यानी हरी हरी दिखाई देती है. अंग झाड़तो भिजला वारा, यानी वारा अंग झाड़तो यानी हमारा शरीर पूरा झाड़ कर मिल रहा हमें. किससे? भिजला वारा यानी गीला गीला जो हमारा ये हवा है, गीली हवा हमें बारिश के वक्त गीली बूंदे जो लगती है, उससे हमारा पूरा शरीर साफ हो रहा है, जैसे कि झाड़ रहे हैं, ऐसे कवि को यहाँ कहना है. त्यात नवा दरवळ, अंग झाड़तो भिजला वारा, त्यात नवा दरवळ. त्यात नवा दरवळ यानी, आणि हे सगळं होत असताना आपल्याला नवीन आस्वाद दरवळ पसरलेला आहे असं वाटतं. जैसे कि अंग झाड़ रहा है वो वारा, जो हवा हमें लग रही है, उससे कुछ नया बदलाव आ रहा है. दरवळ यानी नया बदलाव, असं नवा बदलाव होतो आहे पाण्यामुळे, असं इथे कवीला म्हणायचं आहे. डूल घालुनी जड थेंबाचे तृणपात डोलते. डूल घालुनी जड थेंबाचे यानी जो बारिश की बूंदे है, जो थेंब आहे पाण्याचे, ते डूल घालुनी म्हणजे कानामध्ये, कान के, डूल म्हणजे कानात घालुनी, कान में डूल पहन के, डूल घालुनी जड थेंबाचे यानी जो जो बूंदे है, जल है थेंबाचे, तृणपाते डोलते यानी जो बारिश होती है, तृणपाते यानी गवत, ग्रास, जो बड़े बड़े ग्रास रहते हैं उसे कवि ने तृणपाते डोलते. बारिश जब होती है, जल की बूंदे आती है, तब वो बूंदे जो बड़े बड़े ग्रास होते हैं, गवत जे असतात मोठे मोठे, त्यांच्या त्या गवतावर बारिश की बूंदे आई होती है. त्या गवतावर पाण्याचे थेंब असतात. जणू काही ते थेंब म्हणजे त्याने कानामध्ये काही घातलं आहे. त्याला डूल घालुनी जड थेंबाचे तृणपाते डोलते असे कवीने म्हटले आहे. यानी कान में पहनकर ये जो गवत है बड़े बड़े, वो हल डुल रहे हैं, ऐसे कवि को यहाँ कहना है. शीड घालुनी रान पाखरू माझ्याशी बोलते. शीड घालुनी यानी अपने पंख फैला के, शीड घालुनी म्हणजे पंख फैला के. रान पाखरू, रान पाखरू यानी रान यानी जो बगीचे में, वन बगीचे में घूमने वाले पाखरू यानी पक्षी जो है, बर्ड से, वो कुछ मेरे साथ बोल रहे. माझ्याशी बोलते यानी कवि बोल रहे कि मेरे साथ बात कर रहे वो पाखरू, वो पक्षी मेरे साथ जनु कुछ बात कर रहे. शीड घालुनी यानी अपने पंख फैलाते हुए मुझसे बात कह रहे हैं, ऐसे कवि यहाँ कह रहे हैं. गोजीरवाने करडू होऊन, गोजीरवाने यानी सुंदर,
गोजीरवाणी यानी सुंदर, करडू यानी गाय का बछड़ा या करडू यानी छोटा बच्चा, जैसे बकरी का शेड़ी का छोटा बच्चा रहता है बकरी का, वो उसे कहा करडू। गोजीरवाणी यानी सुंदर पक्षी, सुंदर गोजीरवाणी यानी सुंदर, करडू यानी बकरी का जो बच्चा होता है छोटा सा वो होकर काय इथे बा गडू, कवी म्हणते गोजीरवाणी करडू होऊन काय इथे बा गडू, मैं छोटे से गोजीरवाणी यानी सुंदर, करडू यानी बकरीचा छोटासा बच्चा, छोटासा पिल्लू होऊन काय मी इथे बागडू का, इथे राहू का, असं कवी म्हणतो आहे। गाय यानी बकरी का छोटा सा सुंदर बच्चा होकर, गोजीरवाणी यानी सुंदर, और करडू यानी बकरी का छोटा सा बच्चा, उसे क्या है करडू। हे होऊन काय मी इथे बागडू, क्या मैं यहाँ पर रहूँ क्या, ऐसे कवि यहाँ पे कह रहे हैं। पाकोडी का पिवड़ी होऊन फुला फुलातून उडू, या फिर मैं पाकोडी पिवड़ी होऊन यानी जो फूल की जो पंखुड़ी होती है, पाकोड़ी उसे कहा गया है। पाकोड़ी यानी फूल की जो पंखुड़ी होती है वह पीली पीली होकर मैं फूला फुलातून उड़ूँ, ये फूलों फूलों से उड़ना चालू करूँ क्या, ऐसे कभी हमें पूछ रही है। एक तो मैं बकरी का छोटा सा बच्चा होकर इधर उधर बागडू यानी इथे तिकडे राहू का, सुंदर बकरीचा छोटासा पिल्लू होऊन मी इकडे तिकडे बागडू का, बकरी का छोटा सा बच्चा होकर इधर उधर मैं फिरूँ घूमूँ क्या, ऐसे पूछ रहे कवि। या फिर मैं फूलों की छोटी सी पंखुड़ी होकर फूलों फूलों से इधर उधर उड़ूँ, ऐसे कवि हमें यहाँ पूछ रहा है। गोजीरवाने करडू होऊन काय इथे बागडू, पाकोडी का पिवडी होऊन फुला फुलातून उडू, या पिवडी होऊन पाकोडी आणि पंखुडी फुलाची होऊन मी फुला फुलातून उडू का, काय होऊ मी, असं मला विचार येत आहे या सुंदर वातावरणात। अशा प्रकारे कवीने या कवितेत सुंदर प्रकारे या कवितेचे वर्णन केलेले आहे। निसर्गात जे बदलाव झालेले आहे ते कशामुळे, पाऊस पडताच जमिनीवर कोणता खंडाळा निर्माण होतो, जैसे ही बारिश होती है तो ये हमारे भूमि पर, ज़मीन पर, हमारे निसर्ग में क्या क्या बदलाव होते हैं, वो खंडाड़ा उसे कहा गया है। तो बच्चों आपको ये कविता समझ में आई, ऐसे मैं आशा करती हूँ। और आज अपन यही रुकते